तिच्या कमनीय शरीराकडे ते घायाळ धुंद नजरेनं बघत होते. ग्लासमध्ये बाटलीतलं थोडं मद्य ओतून त्यांनी ते तिच्या पुढ्यात ठेवलं. ओ नो थँक्स. बरं निघायचं ना आपण, घरी वाट पाहत असतील. तिनं ड्रिंक नाकारलं तसं साहेब काहीसे चपापले. तुम्ही ड्रिंक घेत नाही? घेते, परंतु आता नको, तिनं हसून म्हटलं. अच्छा चलूया. साहेबांनी रूम बंद केली. टेबलावर लेटर पॅड तसंच पडलं होतं. त्यावरचा कागद वाऱ्यानं फडफडत होता. डिअर अनुपमा म्हणून लिहिलेला. विल्मा बोलण्यातच हुशार नाही तर मोटारसुद्धा ती सफाईनं चालवते हे साहेबांना ताबडतोब समजून आलं. रस्त्यावर हिमाचा बारीक शुभ्र थर चहूकडे पसरला होता आणि त्यावरून ती निळ्या रंगाची गाडी दिमाखानं धावत होती. एका हातानं स्टिअरिंग व्हील सांभाळत विल्मा साहेबांशी बोलत होती. एखादं वळण येई तशी ती गाडी गरकन वळण घेई आणि साहेबांना विल्माच्या अंगाचा स्पर्श होई. साहेब सुखावत होते. त्यांना हवंहवंसं वाटणारं सुख फार लांब नव्हतं आणि या विचारासरशी ते खुश झाले होते. अवघ्या काही महिन्यात हा सारा मान, हे सारं सुख त्यांना मिळालं होतं, एखाद्या स्वप्नातल्याप्रमाणे. कॉलेजमधून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना दिल्लीला मोठी भारी पगाराची नोकरीही मिळाली आणि त्यानंतर पायरी पायरीनं त्यांची झपाट्यानं प्रगती होत राहिली होती. यासाठी काय करायची गरज असते याचं ज्ञान त्यांना दिल्लीच्या वास्तव्यात आपोआप मिळत गेलं. नुसती अंगची हुशारी, कामातला व्यवस्थितपणा याची किंमत नसते हे सत्य त्यांना उमगलं होतं. यश मिळायचं असलं तर त्यासाठी वेगळे मार्ग, वेगळ्या पद्धती अनुसराव्या लागतात हे त्यांनी जाणलं होतं आणि दिल्लीतलं वातावरण हे सुद्धा अनुकूल असंच होतं. तेथे त्यांना अद्ययावत बांधणीचा बंगला मिळाला होता. प्रशस्त असा. नोकर वर्ग होता. घरात सर्व सुखसोयी होत्या आणि त्याचवेळी साहेब हे नामाभिधानसुद्धा तसंच मिळालं होतं. वाढत्या हुद्द्यानिशी येणारा रुबाब, तुटकपणा त्यांच्या स्वभावात वाढू लागला. अंगच्या हुशारीबरोबरच आपल्या तोलाच्या सोसायटीत 4 परदेशी मंडळीत असं बोलायचं याची त्यांना सवय होत गेली. प्रथम ते गोंधळले, बावरले, परंतु नंतर निर्ढावले आणि शेवटी यश मिळवायचं असलं तर केवळ हाच एक मार्ग उत्तम हे त्यांनी ओळखलं. ज्यांच्या हातात आपलं नशीब आहे, ज्यांच्या हातातल्या लेखणीत भविष्य दडलं आहे, अशा अधिकाऱ्यांची, त्यांच्या मित्रमंडळींची, संबंधानं ओळख झालेल्या युरोपीय लोकांची या ना त्या कारणानं सरबराई करण्यात त्यांना रस वाटू लागला. त्यांना घरी बोलावून पार्ट्या द्याव्यात, त्यासाठी हव्या असलेल्या सोयी कराव्यात, यात त्यांचा वेळ जाऊ लागला आणि आपोआप आधुनिक रीतभात जपणारा एक पॉलिश्ड अधिकारी म्हणून साहेबांची त्यांच्या मित्रमंडळीत, त्यांच्या शासकीय वर्तुळात ख्याती झाली. त्यांच्या घरातल्या दिवाणखान्यात असलेल्या कपाटात वेगवेगळ्या परदेशी मद्यांच्या चकचकीत आकर्षक आकाराच्या बाटल्या नेहमी तयार असत. वेळी अवेळी लागणारी गरज भागवण्यासाठी, 4 मोठ्या लोकांच्या सरबराईसाठी. त्यांच्याकडे येणारी व्यक्ती तोलामोलाची असली तर तिलाही या मद्याचा आस्वाद मिळे. स्वतःच्या सामाजिक स्थानाची जपणूक करण्याबाबत त्यांचा कटाक्ष असे. ऑफिसच्या क्लबमध्ये सुद्धा खालच्या अधिकारी वर्गात ते मिसळत नसत. ते केवळ याच हेतूनं एक विशिष्ट कोश करून ते राहत होते. त्यात मज्जाव नव्हता तो फक्त सुरेख बांध्याच्या गोऱ्या गोऱ्या सुंदर तरुणींना. आणि साहेबांचं नशीबही त्यांना विलक्षण साथ देत गेलं. त्यांना आपल्या हुशारीबद्दल, आपल्या कर्तृत्वाबद्दल नितांत अभिमान वाटत होता. आपलं यश हे आपल्या गुणांचं रास्त फळ आहे या विचारानं ते मनोमन सुखावले होते. यातच त्यांची मुंबईला बदली झाली, वरच्या हुद्द्यावर, मोठ्या पगारावर, आणि त्यांचं कर्तृत्व बहरून आलं. आणि यात त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या सुस्वरूप पत्नीची. मोठ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या पार्टीच्या वेळी, क्लबमधल्या कोणत्याही समारंभाच्या वेळी आपल्या तोलामोलाच्या समाजामध्ये मिसळण्यात, बोलण्या चालण्यात सुप्रिया आपल्या पतीप्रमाणेच वाकबगार होती. आपल्या अत्याधुनिक राहणीमानामुळे त्या बोलण्यावर छाप पाडत. बिनबाह्यांच्या तोकड्या ब्लाऊजमध्ये कमरेखाली साडी नेसण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे त्यांच्याशी बोलणारी व्यक्ती बावरून, गोंधळून जाई. बोलताना त्या असे काही मोहक आविर्भाव करत की पुरुषच काय, परंतु बरोबरीचा महिला वर्गही स्तिमित होई, गोंधळून जाई. क्लब्समधल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा लेडीज काउन्सिलमध्ये त्यांना आवर्जून महत्त्वाचं स्थान दिलं जाई. साहेबांना सुप्रियाचा हा मन मोकळा स्वभाव आवडे व ते त्यांना प्रोत्साहनही देत. उच्च समाजात राहायचं म्हणजे इतका मोकळेपणा हवाच हे त्यांनी हेरलं होतं. मुंबईला आल्यापासून कोणत्या ना कोणत्या अधिकाऱ्याला घरी बोलावून त्यांना पार्टी देण्यात, क्लब्सच्या कुठल्याशा कार्यात पुढाकार घेण्यात, मधून मधून दिल्ली, मद्रास वगैरे ठिकाणी ऑफिसच्या कामासाठी जाण्या येण्यात साहेब व्यग्र होत गेले. ऑफिसमध्ये आपल्या तुटक तुसड्या वागण्यानं हाताखालच्या लोकांवर साहेबांचा वचक होता.
ते केव्हा काय बोलतील याची खात्री नसल्यानं त्यांच्या केबिनमध्ये शिरताना प्रत्येकाला काहीशी भीती वाटायची. आणि एके दिवशी त्यांना टेलिफोनवरून युरोपमध्ये निघण्याचा आदेश मिळाला. कंपनीच्या कुठल्याशा विस्तार योजनेसाठी बोलणी करण्यासाठी साहेबांची निवड केली गेली होती. साहेबांची परदेश गमनासाठी निवड झाली म्हणून साऱ्या जणांनी त्यांचं अभिनंदन केलं. विशेषतः सुप्रियाला आपल्या पतीचा अभिमान वाटला होता. मिस्टर शर्मांनी, मिसेस रजनी शर्मांनी साहेबांचं घरी येऊन अभिनंदन केलं. त्यांच्याबरोबर रजनी शर्मांची धाकटी बहीण अनुपमाही आली होती. साहेब युरोपात जातात हे पाहून ती अनिमिष नेत्रांनी साहेबांकडे बघत राहिली होती. आणि कसला तरी धक्का बसला तसे साहेब भानावर आले. विल्मा त्यांच्या खांद्याला धरून विचारत होती, कसला विचार करत होतात इतका? चला, उतरायचंय ना? साहेबांनी चटकन स्वतःला सावरून घेतलं. विचारांच्या ओघात आपण कुठल्या कुठे वाहवलो याचं त्यांना हसू आलं. सॉरी हां, जरा घरची आठवण झाली होती इतकंच. ओ आय सी, तरीच म्हटलं इतकी कशी मग्न झाली स्वारी? विल्मानं खट्याळपणे हसून मिश्किलपणे त्यांना म्हटलं. तसं साहेबांनी तिच्या हाताला धरून तिला जवळ ओढत म्हटलं, तसं नव्हे, तू जवळ असल्यानंतर यापुढे घरचीच काय परंतु कसलीच याद येणार नाही मला. विल्मा या अनपेक्षित उत्तरानं काहीशी गोंधळली होती. विल्माच्या घरचं मनमोकळं वातावरण साहेबांना आवडलं होतं. विशेषतः जेम्सचा, तिच्या थोरल्या भावाचा आणि त्याच्या पत्नीचा मोकळा स्वभाव त्यांना पसंत पडला होता. परदेशच्या त्यांच्या वास्तव्यात त्यांना मदत होणार होती ती मुख्यतः जेम्सचीच. त्यांच्या सल्ल्याची, मदतीची गरज वाटणार होती. साहेब परदेशात ज्या कारणासाठी गेले होते त्यासाठी ज्यांना त्यांना भेटणं आवश्यक होतं त्यात जेम्स हे एक गृहस्थ होते. त्यांच्याकडे जेव्हा साहेब गेले त्यावेळी मनात काहीशी धाकधूक करतच. जरी परदेशी लोकांशी त्यांचा बराच संबंध आला होता तरी नवीन माणसाशी सर्वस्वी वेगळ्या परिस्थितीत भेटायला जाणं नाहीतरी त्यांना नवीन होतं. मनात ते थोडे साशंक बनले होते. जेम्सशी त्यांनी भारतात असताना पत्रव्यवहार केला होता परंतु तो केवळ ऑफिशियल असाच. म्हणूनच प्रत्यक्षात भेटीला जाताना मनुष्य कसा असेल, त्याच्याबरोबर आपल्याला इतकं काम करायचं आहे तेव्हा त्याचं आपलं कसं जमेल असे प्रश्न त्यांच्या मनात येऊन गेले आणि त्या मनस्थितीतच ते प्रथमतः त्यांच्या घरी गेले होते. आणि काहीसा आपल्याच वयाचा, देखणा, तरतरीत अंगकाठीचा तरुण समोर दिसल्यावर त्यांना खूप बरं वाटलं. एवढा मोठा अधिकारी असेल कोणी, 50शी उलटलेला पोक्त, अंग सुटलेला, चेहऱ्यावर धूर्त कावेबाज भाव असलेला, डोक्यावर टक्कल बाळगणारा, डोळ्याला सोनेरी काड्यांचा चष्मा लावणारा गृहस्थ असा साहेबांचा कयास होता. जवळजवळ तशी खात्रीच होती. आणि अशा व्यक्तीशी बोलायचं कसं याचा विचार करत ते त्या घरात शिरले होते. परंतु प्रत्यक्षात जेम्सना त्यांनी बघितलं तेव्हा त्यांची भीती काहीशी दूर झाली. जेव्हा त्यांच्याशी ते बोलू लागले तसा त्यांचा मिश्किल, विनोदी स्वभाव त्यांना आवडू लागला. पहिल्या भेटीतच दोघात मन मोकळेपणा वाटू लागला. त्यांच्या घरातलं आर्जवी आदरातिथ्य साहेबांना आवडलं. त्यानंतर मग ते 3-4 वेळेला जेम्सच्या घरी कारणानिमित्त जाऊन आले आणि प्रत्येक भेटीत त्या कुटुंबाशी ते मिसळत गेले. त्या कुटुंबातल्या निस्संकोच वातावरणामुळे त्यांना परकेपणा असा वाटेनासा झाला. त्याला कारणंही तशीच होती. जेम्सची पत्नीसुद्धा साहेबांशी निस्संकोच गप्पा गोष्टी करत बसे. त्यांच्या 3-1 वर्षांच्या गोंडस गुटगुटीत छोकऱ्यालाही साहेबांचा लळा लागला होता. अशा प्रसंगी ते बोलत असताना सहजगत्या विल्माचा उल्लेख होई. तसं ते मनाशी विचार करत, ही विल्मा असेल तरी कशी? तिला बघण्याची त्यांना उत्कंठा लागे. आणि ती उत्कंठा आता पुरी झाली होती. अन साहेब पाईपचा आस्वाद घेत बाहेरच्या हिमवर्षावाकडे उगीचच पाहत हरवून बसले होते घरच्या आठवणीत. विल्मानं गाडी थांबवली तसे ते भानावर आले होते. विल्मानं त्यांना विचारलं, कसला विचार करत होतात इतका? विल्माचा सहवास साहेबांना हवा हवासा वाटू लागला होता. तुम्हाला झालंय तरी काय आज? कुणाबरोबर तुम्ही धड बोललासुद्धा नाहीत आज. बघते आहे केव्हापासून मी. काय झालं सांगायचं तरी मला. सुप्रियानं साहेबांना विचारलं तसे ते भानावर आले होते. सारा दिवस आल्या गेल्याशी बातचीत करणं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणं, त्यांना चहा फराळ देणं, युरोपमधले आपले अनुभव कथन करणं यात गेला होता. सगळ्यांशी ते बोलत होते. युरोपमधले लोक, तिथले TV सेट्स, मोटारी, भपकेबाज राहणी याबद्दल ते तीच माहिती देत होते. उद्वेगून, वैतागून, परंतु चेहऱ्यावर दिसू न देता यंत्रवत. बरोबर आणलेले रंगीत फोटो त्यांनी वरच ठेवले होते दाखवण्यासाठी. हसून एखाद्या मिश्किल प्रश्नाला बगल देत होते. युरोपमध्ये अजून विशेष काही बघितलं का? प्रश्नातला रोख ते समजून न समजल्यासारखे दाखवत होते. परंतु मनातून ते उद्वेगले होते.
तुम्ही अजून विशेष काही बघितलं का? या प्रश्नाचं उत्तर काय उघडपणे द्यायचं असतं होय? साहेब मनात त्या प्रश्नकर्त्याच्या मूर्खपणाला हसले होते. अजून काय विशेष असणार? परंतु आपल्या त्या कामाबद्दल विचारलं बरं का मी. पूर्ण माहिती काढून नंतर काय ते कळवू म्हणून सांगितलंय ना त्यांनी. अशी काहीशी उडवाउडवीची उत्तरं त्यांनी दिली होती. केव्हा एकदाचा हा औपचारिक सोहळा आटोपतो असं त्यांना झालं होतं. सुप्रिया आणि त्यांची धाकटी बहीण अनिता मात्र उत्साहानं आल्या गेल्याचं स्वागत करत होत्या. त्यांना चहा फराळाचं देत होत्या. साहेबांनी परदेशातून आणलेल्या तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू कपडे दाखवण्यात त्या मग्न होत्या. सुप्रियाला पती फॉरेनहून आल्याचा अभिमान वाटत होता. अनिताला आपल्या भावाचं कौतुक वाटत होतं, अभिमान वाटत होता. परंतु सकाळपासून त्या दोघींना साहेबांच्या स्वभावातला अलिप्तपणा उमगून आला होता. ते बोलत होते, गप्पा गोष्टी करत होते, परंतु त्यात त्यांचं लक्ष नसल्याचं त्यांना जाणवत होतं. त्यांचा अलिप्तपणा उमगत होता. आणि शेवटी रात्री सर्व आटोपल्यावर कॉटवर साहेबांशेजारी बसून सुप्रियानं न राहून शेवटी विचारलं, आज काय झालंय तुम्हाला? छे छे, कुठे काय झालं? अगं, पण तुला ती साडी आवडली की नाही ते नाही सांगितलंस. आपल्या मनाची स्थिती लपवण्यासाठी साहेबांनी तिला जवळ ओढून तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. सुप्रिया सुखावली. बऱ्याच दिवसांनी साहेबांचा स्पर्श त्यांनी अनुभवला होता. त्यांच्या शेजारी मऊ गादीवर ती झोपली तरी साहेबांना झोप येत नव्हती. त्यांच्या डोळ्यांसमोर येत होते विल्माबरोबरचे घालवलेले प्रसंग, गोड मादक असे. विल्मा, नुसती विल्माच नव्हे तर कुरळ्या केसांची, तरतरीत सुरेख चेहऱ्याची डेझी, बेहोशपणे साहेबांच्या बाहुपाशात स्वतःला झोकून देणारी एल्सा. साहेबांनी कूस बदलली. अस्वस्थपणे, बेचैनपणे डोळ्यांसमोर बर्फावर खेळताना थट्टा करणाऱ्या विल्माची मूर्ती उभी राहत होती. विल्माशी पहिली भेट झाल्यानंतर साहेब या ना त्या कारणानं त्यांच्याकडे जाऊ लागले. तिच्याशी बोलायला मिळावं, तिचा सहवास मिळावा या इच्छेनं ते आतुर होत. अन विल्मासुद्धा साहेबांवर अनुरक्त झाली होती. त्यांचा प्रसन्न मन मोकळा स्वभाव तिला आवडला होता. ती त्यांच्यावर निहायत खुश होती. प्रथम भेटीतच ती त्यांच्याकडे आकर्षली गेली होती. साहेबांना त्यांच्या खोलीवर जेव्हा ती प्रथम भेटली त्यावेळी त्यांना आग्रह करून तिनं त्यांना बरोबर नेलं होतं. त्या दिवशी त्यांच्याशी ती खूप मनसोक्त बोलली होती, निरनिराळ्या विषयांवर. आणि जेव्हा साहेब परतले त्यावेळी पुन्हा लवकर यायचं हं असा आग्रह करून त्यांना तिनं निरोप दिला होता. त्यानंतर साहेबही वरचेवर जेम्सकडे जाऊ लागले होते. काही वेळेला विल्मा घरी एकटी असायची. त्यावेळी त्यांना खूप बरं वाटायचं. दिवसेंदिवस ती त्यांच्याकडे आकृष्ट होत होती. काही वेळेला ती दोघं एकांत स्थळी जात आणि तिथून परतताना असीम सहवास सुखानं आकंठ तृप्त होऊन परतत. विल्मा लाजून म्हणायची, मला तू खूप खूप आवडतोस, मला नेशील तुमच्या देशाला? साहेबांना सर्व सुख मिळत होतं. जेम्स त्यांच्याच वयाचा होता, मिश्किल स्वभावाचा, खिलाडू वृत्तीचा असा. साहेबांना काय हवं काय नको याची अचूक जाणीव त्यांना होती. आणि म्हणूनच वीकेंडला ते त्यांना मुद्दाम एखाद्या आलिशान हॉटेलात नेत आणि 2 दिवस साहेबांची मनसोक्त सरबराई होई. त्या बाबतीत ते महाधूर्तपणे वागत. त्यांच्यासमोर मद्याची बाटली येई आणि त्याचबरोबर कुठलीही तारुण्यानं रसरसलेली गोंडस बांध्याची मदिराक्षी. चकचकणाऱ्या ग्लासमधून साहेबांच्या दृष्टीत येत तरुण गोऱ्या तांबूस वर्णाच्या तरुणी. बेहोश झालेल्या अवस्थेत त्या त्यांच्या सहवासात काही काळ असत आणि मग दृष्टीआड होत. साहेब मजेत होते, सुखात होते, धुंद अवस्थेत दिवस उलटत होते. आणि भारतात परतण्याची वेळ जशी जवळ येत होती तसे साहेब भानावर आले होते. सुप्रियाची अनुपमेची आठवण झाली. अनितेसाठी खरेदी करायची होती. भारतातल्या आपल्या सहकाऱ्यांची नातेवाईकांची काही काळ पुसलेली आठवण ताजी टवटवीत झाली. एकामागून एक चेहरे याद होऊ लागले. अनुपमेची आठवण झाली तसं त्यांचं हृदय हुरहुरलं. आल्यापासून तिला एकही पत्र अजूनपर्यंत आपण पाठवलेलं नाही म्हणून विषादसुद्धा वाटला. आज झोप कशी येत नाहीये तुम्हाला? बघते मी केव्हापासून सारखं कूस बदलणं चाललंय. डोकं वगैरे दुखतंय का? रात्री 2चे टोले पडले तरी साहेबांना जागं बघून सुप्रियानं विचारलं. का कोण जाणे, आज झोपच लागत नाहीये. कदाचित हवा बदलामुळे त्रास होत असेल. तू काळजी करू नको, झोप बरं. तसंही असेल, परंतु झोपा आता तुम्ही. सुप्रिया परत झोपली तसे साहेब उठले. कपाट उघडलं व त्यातून चकचकीत बाटली बाहेर काढली अन त्या धुंद क्षणी त्यांना विल्माची आठवण झाली. विमानतळावर आपला चिमुकला हातरुमाल हलवून निरोप देणारी, खांद्यावर रुळणाऱ्या सोनेरी केसांना डाव्या हातानं मागे सारत बोलणारी, हसताना गालांवर खळ्या पडणारी,
लाडीक आवाजात बोलणारी विल्मा त्यांच्या नजरेसमोर येत होती. एकांतात आपल्या बाहुपाशात धुंद मनानं येणारी विल्मा आणि त्याचबरोबर इतर अनेक जणींचे चेहरे आणि त्यांचे रसरसलेले गोरे दंड. इट वॉज सिम्पली अ स्वीट ड्रीम. आपल्याला केव्हा झोप लागली हे त्यांना कळलंच नाही. आणि जसजसे दिवस जाऊ लागले तसतशी साहेबांची ही अस्वस्थ मनस्थिती कमी होऊ लागली. परदेशातून आल्यानंतर कामाची जबाबदारी वाढली होती. सुप्रियाचा रोजचा सहवास, अनुपमेबरोबर होणाऱ्या भेटीगाठी, क्लबमध्ये मित्रमंडळींबरोबर जाणारा मजेशीर वेळ, यात विल्माची तीव्र आठवण आता अस्पष्ट होऊ लागली. सुरुवातीला वाटणारी हुरहुर, बेचैनी कमी होऊ लागली आणि अवचित एके दिवशी त्यांना पत्र मिळालं. त्या परदेशातून आलेल्या पत्रानं त्यांच्या मनातल्या आठवणी ताज्या झाल्या. जेम्सचं पत्र होतं ते. साहेब आतुरतेनं वाचू लागले. तसा त्यांना हर्ष होत गेला. जेम्स भारतात येत होते आणि ते सुद्धा 2-3 दिवसातच. जेम्सचं पत्र वाचलं तसा साहेबांच्या मनातल्या आठवणी ताज्या झाल्या. त्यांच्याबरोबर सहलीला गेलो असताना केलेली थट्टा मस्करी, त्यांचा मिश्किल कोटीबाज स्वभाव, आपल्याला त्यांच्या देशातल्या विविध गोष्टी दाखवण्याचा त्यांचा उत्साह, साहेबांच्या डोळ्यासमोरून एक एक गोष्ट सरकत होती. आपल्याला सुद्धा जेम्सना सगळं दाखवावं लागेल. मुंबईतली चांगली चांगली स्थळं, एलिफंटा, महाबळेश्वर, झालंच तर एखाद्या रविवारी जुहू बीच. साहेबांना या विचारासरशी हसू आलं. हे म्हणजे पट्टीच्या मटण खाणाऱ्याला दूध भाताचा आग्रह करण्यासारखं आहे. जेम्सची आवड निवड आपल्याला माहिती आहे. त्यांना काय हवं काय नको ते माहिती आहे पूर्णपणे. आणि एखाद्या आलिशान हॉटेलमधल्या कॅबेरे डान्सला जेम्सला न्यायचं त्यांनी मनोमन निश्चित केलं. देशोदेशीची मद्य तर आहेतच. खुर्चीत रेलून साहेब एक एक गोष्टी ठरवत होते, एक एक बेत आखत होते. जेम्सची सरबराई करायला, त्यांचं आदरातिथ्य करायला ते अगदी आतुर झाले होते. जेम्सना त्यांनी म्हटलं होतं, तुम्ही एकदा आमच्या भारतात या, तिथे बघण्यासारखं खूप आहे. येईन की, बघायचं केव्हा योग येतो तो. परंतु लहानपणापासूनची इच्छा आहे की भारत कसा देश आहे हे बघायचं. खूप वाचलंय मी तुमच्या देशाबद्दल. आणि ती कोणती बरं महाकाव्य? महाभारत आणि रामायण. हां, तीच महाकाव्य. आय नो द स्टोरीज. जेम्सनी अभिमानानं सांगितलं होतं. आपल्या आवडीनिवडी पुरवण्याच्या त्यांच्या तत्परतेनं साहेब भारले गेले होते अन मनापासून त्यांनी भारतात येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यांनी केलेल्या आदरातिथ्याची परतफेड काहीतरी व्हावी म्हणून. त्यांचं पत्र आलं तसं साहेब उत्साहानं तयारीला लागले. ज्या कामासाठी ते येणार होते त्याबद्दल त्यांनी जरूर त्या सूचना दिल्या. त्यांच्यासाठी वेगळं ऑफिस आणि तेही वातानुकूलित हवं होतं. त्यांच्या राहण्याची सोय करायची होती. ऑफिसची मोटर कार होतीच. साहेबांनी एका अधिकाऱ्याला बोलवून जरूर त्या सूचना केल्या आणि ते ऑफिसमधून बाहेर पडले. जेम्सच्या आगमनाची बातमी सुप्रियाला सांगण्यास ते अगदी अधीर झाले होते. गप्पा गोष्टी करताना त्यांच्याबद्दल त्यांनी खूप काही सांगितलं होतं. त्यांच्या मन मोकळ्या स्वभावाचं, त्यांच्याबरोबर सहलीला गेलो असताना केलेल्या थट्टा मस्करीचं मोठं रसभरीत वर्णन त्यांनी केलं होतं. त्यांच्याबरोबर काढलेले रंगीत फोटोसुद्धा त्यांनी दाखवले होते. साहजिकच सुप्रियाला अनितेला जेम्सची माहिती अशी झाली होती. परंतु युरोपियन व्यक्तीची इतक्या जवळून ओळख होण्याची, तिच्याबरोबर राहण्याची त्यांची ही पहिलीच वेळ असल्यानं मनात दोघीही उत्सुक झाल्या होत्या. अनितेला तर हा पहिलाच प्रसंग होता. जेम्सच्या आगमनानं साहेबांच्या घरचं वातावरण चैतन्यानं, उत्साहानं भरलं. त्यांची उंचीपुरी भरदार शरीरयष्टी, तांबूस गौरवर्ण आणि विलक्षण देखणेपण यामुळे सारेजण त्यांच्याकडे आकर्षित झाले. पहिल्याच भेटीत जेवताना आपल्या मोकळ्या व कोटीबाज बोलण्यानं त्यांनी सुप्रियाला, मिसेस रजनी शर्मांना मोहून टाकलं. मिस्टर शर्मासुद्धा त्यांच्यावर खुश होते. अनिता काहीशी बावरून, गोंधळून, अर्धवट लाजत त्यांच्याशी बोलत होती. त्यानंतर साहेब जेम्सना आग्रहानं आपल्याकडे बोलावत गेले. जेवणासाठी, चहासाठी आणि त्यांनाही साहेबांच्या घरातला मोकळेपणा आवडला. त्यांचं आदरातिथ्य आवडलं. त्यांना परकेपणा वाटेनासा झाला. साहेबांनी मोठ्या उत्साहानं जेम्सना आपल्या गाडीतून मुंबईतली प्रेक्षणीय स्थळं दाखवली. बरोबर अर्थात सुप्रियाला, अनिताला घेऊनच. कशी वाटली मुंबई तुम्हाला? एकदा जेम्सना त्यांनी सहज विचारलं. सुरेखच शहर आहे. मला खूप आवडलंय हे शहर आणि इथली माणसंसुद्धा. डोळ्यांच्या कोपऱ्यातून अनितेकडे बघत जेम्स उद्गारले. साहेबांना त्यात काही विशेष वाटलं नाही. परंतु अनितेच्या हृदयात कुठेतरी हुरहुरलं. मनात ती लाजली होती. जेम्स अनितेकडे आकृष्ट होत गेले. साहेब घरी नसले तरी ते त्यांच्याकडे येत, गप्पा गोष्टी करत. अनितेचं निरागस वागणं त्यांना मोहवून गेलं. तिच्या सौंदर्यावर ते लुब्ध झाले होते.
जेम्सच्या उमद्या स्वभावामुळे, त्यांच्या देखणेपणामुळे अनिताही त्यांच्याकडे आकृष्ट झाली होती. साहेब जेम्सची मनापासून सरबराई करत होते. ज्या आपुलकीनं जेम्सनं त्यांची सरबराई केली होती त्यापेक्षाही सरस. परदेशी मद्याच्या बाटल्या घरात येत होत्या. आग्रह करकरून जेम्सना ते देत होते. मुद्दामहून त्यांना आलिशान हॉटेलात नेत. जेम्स खुश होत होते. अनिता कुठे दिसत नाही घरात. एक दिवस साहेब घरी येऊन जेवायला बसले त्यावेळी त्यांनी अनिता दिसली नाही तसं सुप्रियाला विचारलं. अय्या, विसरलीस हं सांगायला, तुमचे जेम्स साहेब आले होते. 1.5 तास झाला असेल ते येऊन. बराच वेळ तुमची त्यांनी वाट बघितली, परंतु आजच कसा तुम्हाला यायला उशीर झाला. हो ना, आज जरा जास्त कामं होती. बरं मग थांबवायचं होतंस ना त्यांना. मी म्हटलं त्यांना, परंतु शॉपिंगला जायला उशीर होईल असं बोलले ते. अनिताशी ते बोलत बसले होते बराच वेळ. जाताना म्हणाले की अनितेला घेऊन जातो, शॉपिंगला जायचं तर तिची मदत होईल असं म्हणाले. असं. साहेब यावर अधिक बोलले नाहीत. इतर गप्पात जेवण आटोपलं. त्यावेळी बाहेर जायची तयारी करत ते म्हणाले, जरा जेम्सकडे जाऊन येतो. कदाचित पुन्हा चुकामुक व्हायची. ते जर इकडे आले तर त्यांना थांबवून ठेव. नाहीतर मी जायचो तिकडे आणि ते यायचे इकडे. शॉपिंग करायचं म्हणून परवापासून मला ते सांगत होते, परंतु माझ्याच्यानं जमलंच नाही. बरं झालं अनितेला पाठवलं ते. तिची मदतच होईल त्यांना. आणि गाडी काढून ते निघाले. डाव्या हातानं स्टिअरिंग व्हील सांभाळत उजव्या हातानं ते पाईपचा आस्वाद घेत होते. समोरच्या मोटारींच्या पाठमोऱ्या रांगेकडे बघत मनातल्या मनात ते खुश होत होते. आपली अनिता ही खरोखरच हुशार आहे. सुरुवातीला वाटलं की हिला बोलणं जमेल की नाही, नाहीतर बावळाटासारखी वागायची. परंतु नाही, व्यवस्थित बोलते, राहते. त्यांना खूप अभिमान वाटला. जेम्सच्या बंगल्याला कुलूप असेल असं साहेबांना वाटलं होतं. कदाचित ते आपल्याकडे निघाले असतील आणि आपण कयास केल्याप्रमाणे निश्चित चुकामुक होणारच या विचारानं ते स्वतःशीच हसले. दार नुसतं लोटलेलं बघून त्यांना वाटलं, बरं झालं भेटले. परंतु ते उघडावं की नाही याचा क्षणभर प्रश्न पडला. आणि ते उघडलं आणि हळुवारपणे ते आत शिरले आणि दिवाणखान्यात सोफ्यावर जेम्स बसले होते. समोरच्या टीपॉयवर मद्याची बाटली आणि चिमुकले प्याले पडलेले होते. साहेबांचं मस्तक बधीर झालं. दिग्मूढ होऊन ते स्तब्धपणे समोरचं दृश्य बघत होते. जेम्सनी अनितेला आपल्या बाहुपाशात घेतलं होतं आणि धुंद नजरेनं तिला कुरवाळत ते तिच्याशी बोलत होते. अनितेच्या अंगावरची वस्त्र विस्कळीत झाली होती. साहेब आल्याचं त्यांच्या लक्षात आलं नव्हतं. साहेब स्तब्ध, असहाय्य अवस्थेत उभे होते. काही न बोलता, अवाक्षरही न बोलता. त्यांच्या नजरेसमोर त्यांनी विल्माबरोबर घालवलेले उन्मादक प्रसंग मात्र सरकत होते. अशाच कथा ऐकत राहण्यासाठी रसिक कथाला लाईक व सबस्क्राईब जरूर करा.